संगणक रोजच्या वापरातली गोष्ट. पण कधी विचार केलाय का की आतमध्ये नेमकं काय चालतं, ते काम कसं करतं? आज आपण संगणकाच्या याच मूलभूत गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. खरंय, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे, नाही का? म्हणजे बघा, एक साधं दिसणारं इलेक्ट्रॉनिक उपकरण, एक बॉक्स, आणि तो आज आपलं अख्खं जग चालवतोय. हे सगळं इतकं पॉवरफुल कसं झालं असेल? याचं उत्तर आहे ना, ते त्याच्या कामाच्या अगदी साध्या, मूलभूत पद्धतीतच लपलेलं आहे. संगणकाच्या कामाचं सगळं गुपी येते ना, ते फक्त या 3 शब्दांमध्ये आहे: इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. म्हणजे काय? तर तो आधी माहिती घेतो, मग त्यावर काहीतरी प्रक्रिया करतो आणि शेवटी आपल्याला निकाल दाखवतो. जगातला कुठलाही कॉम्प्युटर घ्या, तो याच 3 सोप्या तत्वांवर चालतो. किती सोपं आहे हे? आणि हीच प्रक्रिया संगणकाच्या कामाचा मूळ पाया आहे. आपण काही करू, गेम खेळू, ईमेल लिहू किंवा एखादा व्हिडिओ बघू, पडद्याच्या मागे नेहमी हेच चक्र चालू असतं. इनपुट, प्रक्रिया आणि आउटपुट हीच त्याच्या कामाची खरी गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, आता संगणकाच्या 2 सगळ्यात महत्त्वाच्या भागांबद्दल बोलूया. एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे सॉफ्टवेअर. खरं तर हे दोन्ही एकत्र आले नाहीत ना, तर संगणक म्हणजे फक्त एक रिकामा डबा आहे, दुसरं काहीच नाही. याला समजून घेण्यासाठी ना, शरीर आणि मेंदू हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. हार्डवेअर म्हणजे संगणकाचं शरीर, म्हणजे ते भाग ज्यांना आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. आणि सॉफ्टवेअर म्हणजे त्याचा मेंदू, म्हणजे त्या सूचना जे या शरीराला सांगतात की नक्की काय करायचं. एक दुसऱ्याशिवाय काहीच कामाचं नाही. आता हार्डवेअरची काही उदाहरणं बघूया, जी आपल्या ओळखीची आहेत. मॉनिटर आहे, कीबोर्ड, माऊस आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सीपीयू, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हाच तो संगणकाचा खरा मेंदू, जो सगळी प्रक्रिया सांभाळतो. हे सगळे झाले त्याचे भौतिक भाग. आणि दुसरीकडे आहे सॉफ्टवेअर. हे तर आपण रोजच वापरतो. जसं की विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम संपूर्ण संगणकाला चालवते, किंवा मग MS वर्ड ज्यावर आपण लिहितो, नाहीतर ब्राउझर ज्यातून इंटरनेट वापरतो. हे सगळं म्हणजे सूचनांचे संच आहेत, जे हार्डवेअरला काम करायला लावतात. ठीक आहे, तर मग आपण या मशीनशी बोलतो कसं, म्हणजे संवाद कसा साधतो? ही इनपुट आणि आउटपुटची प्रक्रिया नक्की चालते तरी कशी, ते बघूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी: संगणक स्वतःहून काहीही करत नाही. त्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते, पण त्याला सूचना द्यायच्या कशा, बरोबर? आणि इथूनच सुरुवात होते इनपुट या संकल्पनेची. तर ही आहेत ती उपकरणं ज्यांच्या मदतीनं आपण संगणकाला माहिती किंवा आज्ञा देतो. कीबोर्डने आपण टाईप करतो, माऊसने क्लिक करतो, मायक्रोफोनने आपला आवाज आत जातो. हे सगळे संगणकाला इनपुट देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. बरं, आपण तर सूचना दिली, पण मग संगणक आपल्याला उत्तर कसं देतो, तो प्रतिसाद कसा देतो? तर संवादाची ही दुसरी बाजू आहे आउटपुट. हे बघा, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर यांसारख्या उपकरणांमधून संगणक आपल्याला निकाल दाखवतो. मॉनिटरवर आपल्याला चित्र दिसतं, प्रिंटरमधून कागद बाहेर येतो आणि स्पीकरमधून आवाज ऐकू येतो. आणि अशा प्रकारे ते इनपुट आणि आउटपुटचं चक्र पूर्ण होतं. चला, आता जरा संगणकाच्या आत डोकावून पाहूया. तो विचार कसा करतो किंवा गोष्टी लक्षात कशा ठेवतो, हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मेमरीचे 2 प्रकार समजायला ना, हे उदाहरण एकदम सोपं आहे. प्राथमिक मेमरी म्हणजे आपल्या कामाचा टेबल, म्हणजे जिथे आपण फक्त सध्याचे काम करतोय त्याच गोष्टी ठेवतो. आणि दुय्यम मेमरी म्हणजे आपलं फायलिंग कॅबिनेट, जिथे आपण सगळी माहिती कायमस्वरूपी जपून ठेवतो. या तक्त्यामुळे फरक अजून स्पष्ट होईल. बघा, प्राथमिक मेमरीमध्ये येतं रॅम आणि रॉम. रॅम म्हणजे तात्पुरती मेमरी, म्हणजे कॉम्प्युटर बंद केला की त्यातली माहिती निघून जाते. तर रोम ही कायमची असते, ज्यात कॉम्प्युटर सुरू करण्याच्या महत्त्वाच्या सूचना असतात. आणि दुय्यम मेमरी म्हणजे आपली हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्ह, ही आपला सगळा डेटा कायमचा साठवून ठेवते. आत्तापर्यंत आपण बऱ्याच टेक्निकल गोष्टी पाहिल्या, पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? संगणक आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? फक्त एका दिवसाचा विचार करून बघा. शिक्षण, बँकिंग, ऑफिसचं काम, मनोरंजन, असं कुठलं क्षेत्र आहे जिथे संगणक नाही? आज संगणकाने प्रत्येक ठिकाणी क्रांती आणली आहे. तो आता फक्त एक मशीन नाही, तर आपल्या आधुनिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय. संगणकाची खरी ताकद आहे ना, ती या 4 गोष्टींमध्ये आहे. पहिली म्हणजे वेग, जो माणसाच्या कल्पनेपलीकडचा आहे. दुसरी अचूकता, म्हणजे जिथे चुकीला जागाच नाही. तिसरी प्रचंड स्टोरेज क्षमता, म्हणजे एका पूर्ण लायब्ररीची माहिती साठवण्याची ताकद. आणि चौथी मल्टीटास्किंग, म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करण्याची क्षमता.
याच गोष्टी त्याला इतकं शक्तिशाली बनवतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? यातून आपण नेमकं काय लक्षात ठेवायचे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की संगणक काही जादू करत नाही. तो फक्त अगदी साधी सोपी कामं करतो. पण ती कामं तो अविश्वसनीय वेगाने आणि 100% अचूकतेने करतो. आणि याच क्षमतेमुळे तो मोठमोठी आणि गुंतागुंतीची कामं सहज करू शकतो. हीच त्याची खरी ताकद आहे. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. संगणकाकडे वेग आहे, अचूकता आहे, सगळं आहे. पण तरीही अशी कोणती गोष्ट आहे जी एक माणूस संगणकापेक्षा आजही खूप चांगली करू शकतो? जरा विचार करा यावर.